आता आपली चहा पाणी झालेलं आहे मित्रांनो. आणि आंघोळ करून आता पूजा करणार आहे. पूजाचं सगळं आवरलं, भांडी वगैरे स्वच्छ करून ठेवलेले आहेत, दिवा वगैरे घासून ठेवला. जाग आलेली मला, पण तर कुठे इकडे काय विशेष नाही आपले करत आहे. तिकडे कसं गावी लवकर करते ना पूजापाठ, कारण का माणसं कोणी ना कोणी असं आलं की मग बसावं लागतात. इथे तसं काही नाही आहे. आजच्या एक दोन म्हणजे इथे आहे तोपर्यंत असं निवांत. घरी गेलं तर आहेच 3ला उठा, पूजापाठ करा, 12 महिने 18 काळ तेच मागे असते. मग मुलं म्हणतात नको, झोप 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 थोडं. काही नाही, काहीच काम नाही, डबा नाही डोबा नाही, काय नाही करायचं. आता आंघोळ केली, पूजेचं सगळं साहित्य आवरलं आणि आता चहा घेतला. पूजेचं मी सगळं भांडे बिंडे घासून ठेवली. ही सगळे आपले भांडे घासून झालेले आहेत. आता फक्त पूजा राहिली करायची. दिवा वगैरे घासून झालेला आहे. आता हवनाची तयारी. छोट्या ह्याच्यामध्ये आपलं हवन करायचं. सगळं केलं, दोघींनी मुलींनी क्लीन केलं. आंघोळीला आहे कोणतरी गेलेलं. मी 3 वाजता जाते अभिषेक घालायला, 3-3:30 पर्यंत. कोणी नसतं देवळात, निवांत. आणि आपल्याला वेळ लागतो ना, निवांत कोण नसतं त्या टायमाला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करते ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग, आपली मीराताई. मी काल धणे टाकले, राई जिऱ्याच्या डब्यामध्ये धणे सगळे मिक्स झालेले. उडदाची डाळ, राई, जिरं, परत मिरी, लवंग हे सगळं मिक्स झालेलं. तर संध्याकाळी मी ते बसले मी सगळं स्वच्छ केलं, सगळं वेगवेगळं केलं. आणि मग त्यातले धणे होते, तर माझ्या लक्षात आले, म्हटलं धणे टाकावे कुंडीमध्येच. असं चुरगाळले जराशे आणि टाकलेत प्रत्येक कुंडीमध्ये. सगळं गच्च भरलं आहे कुंड्याने. आमच्या गुड्डीलेले झाडांची हाऊस. मी पण आधी अशीच झाडं होती, आपली भिवंडीला पण आपली भरपूर झाडं होती. आपण तसं ग्राउंड फ्लोअरला होतं खाली तिथे, आणि अशी झाडं खाली लावलीत फुलांची. आता मोठी मोठी झाडं झालीत. कुंडीतल्यापेक्षा ती झाडं किती मोठी. आणि तिथले माणसं अजून पण त्यांचा कॉल येतो, मीराताई तुम्ही लावून गेलेल्या झाडाला आम्ही फुलं तोडतो. म्हटलं ठीक आहे, तुम्ही पण देवासाठीच तोडताय ना, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं खाली इथं काहीतरी बिल्डिंग होती की काय माहिती. पुन्हा ही जागा मग बिल्डिंग झाली की पुन्हा इकडं आता छान होतं. पूर्ण हायवे दिसतो तिकडचा, रोड वगैरे इथून. आणि हवा पण एवढी हवा येते ना, दाडं धराधर आपटतात. ही खिडक्या लावावं लागतात, तेव्हा ते इकडून हवा किचनमध्ये येते. आणि किचनला पण समोरून हवा येते, भरपूर हवा येते, फार हवा. असं म्हणतात ना की अरे फार गरम होतं वगैरे, काही नाही, भरपूर हवा येते घरामध्ये. आणि धूळ येत नाही, असं वाटतं की हवाबरोबर धूळ येईल. एवढ्या उंचावर कुठं, एवढं फार उंच आहे ना, एवढ्या उंचावर धूळ नाही येत. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इकडे ना गरम कशामुळे होतं माहिती आहे का? ह्याच्यापेक्षा ठाण्याला तुम्ही जाल ना, ठाण्याला परत ठाण्यापासून पुढे जाल बॉम्बेपर्यंत, तर बॉम्बेपर्यंत ठीक आहे, असं गरम होत नाही. असं वाटतं रस्त्यावरती AC लावलं आहे, समुद्र आहे ना जवळ, खूप छान वाटतं. थंड हवा. असं गावी कसं आपल्याला हवा असं झोमतो, हवा असा स्पर्श करून जातं, वाऱ्याची झुळूक. तर ते समुद्र असतात ना, तिथं असं थंड वाटतं. घरामध्ये AC लावल्यासारखं, तो विषय वेगळा. पण ठाण्यामध्ये इतकं गरम होतं, रस्त्यावर इतकं गरम होतं. कारण का असे छोटं पण त्याचं शॉप असेल ना, छोटं सलून जरी असेल ना, एखाद्याचं समजा 5x5, 6x6 असं काय असेल ना छोटं जरी, तर त्याच्या पण दुकानामध्ये AC असतो. सगळीकडे AC, प्रत्येकाकडे AC. आणि ACने काय होतं, त्यांच्या घरातली हवा थंड असते, घरातली गरम उष्णता बाहेर फेकली जाते रस्त्यावर गरम. अरे तुम्ही रस्त्यावर जर उतरला गेलात ना, असं वाटतं आयला मी कुठल्या भट्टीमध्ये आलो की काय. भट्टीमध्ये मला असं वाटतं एकदम फेसला पडतं, छप चपके बसतात सगळ्या अंगाला, गरम वाढायचे.
कालचा एक आहे थोडासा फोटो आहे, तो मी टाकला आहे, तुम्ही पहा. अभिषेक करताना किंवा नाही टाकलं, कारण का मंदिरामध्ये कॅमेरे वगैरे आहेत, मोठे मोठे CCTV सगळीकडे आहेत, तरी पण मी त्यातनं काढला. आणि हे असं नाही आहे की कोणी बसूनच राहतात, कोणी अभिषेक बघतात. ज्याचं मंदिर येतं तिकडे नसतं, टस्ट आहे ती, आणि दुपारी वेळ असते. आणि एकदम सकाळी सकाळी जायचं. गेली ना तर मी सकाळी सकाळी जाते, 6 ते 6:15ला घरनं निघायचं, तिथे टच व्हायचं. 6 वाजेपर्यंत तिथं गेलो ना, मग मोजकी माणसं नसतातच पहिले, मग त्यांची साफसफाई असते ना, तर आपल्याला सेवा घडते. मूर्ती वगैरे स्वच्छ करायची, ते लिंग शिवलिंग स्वच्छ करायचं, ते मग तेवढी सेवा घडते आपल्याला. आता होत नाही, त्या टायमाला मी अंथरुणातच असते. मग आता 3लाच बरं वाटतं. 3ला गेले ना की 3ला सोनाला फोन करते, 3-3:30ला. मग मी इथून जाते, ती तिकडून येते, मी इकडून जाते. अभिषेक केला की दोघीजण घरी येतं. मस्त ते असं होतं. चला आता पूजापाठ करायचं, आपल्याला हवन करायचं इथे. चला तर मित्रांनो, मी रताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.